शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी तुमचं चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर मी म्हैस पालन व्यवसायाविषयी बरेच व्हिडिओ बनवत असतो. ऑल महाराष्ट्रातले आपण बरेच ठिकाणचे व्हिडिओ बनवलेत आतापर्यंत आणि बऱ्याच लोकांनी आपले व्हिडिओ बघून व्यवसाय सुरू पण केलेत. तर आज आपण असाच एक गोठा आहे, मी ज्या गावामध्ये आता सध्या हा व्हिडिओ बनवतोय, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हैस पालन व्यवसायाविषयी अधिक माहिती भेटेल. तर आपल्यासोबत शिक्षक आहेत, त्यांनी एक इथं म्हैसीचा गोठा तयार केला. एकदम भारी यांचं शेड पण आहे. तर बघूया आपण ती कसं त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. नमस्कार सर. नमस्कार. एकदा तुमचं नाव आणि पत्ता सांगा एकदा व्यवस्थित. माझं नाव समाधान रवींद्र पाटील. हां गावाचं नाव किनोद, हां तालुका जिल्हा जळगाव. बरं. हा व्यवसायाची जी आयडिया आहे ती कशी काय आली? हा व्यवसाय म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे इकडच्याच म्हशी होत्या 4-5. मग त्याच्यानंतर आपल्याला वाटलं की आपल्याला थोडं मोठं करायचं आहे याच्यामध्ये. मग आम्ही सुरुवात केली. ज्या 4-5 म्हशी होत्या त्या कुठून आणल्या होत्या, मग कशा होत्या? म्हणजे आपल्या गावठी होत्या का? आपल्या गावठीच होत्या इकडच्या. बरं. आता हे जे शेड तुम्ही बांधलेलं आहे याचं नियोजन कुठं बघितलं आणि आता किती म्हशी आहेत गोठ्यामध्ये सगळ्या? आता गोठ्यामध्ये आपल्याकडे 17 म्हशी आहेत. बरं. एक रेडा आहे त्याच्यात आणि एक गाय ठेवलेली आहे. बरं. आणि नियोजन गोठ्याचं असं की एरियामध्ये जेवढे पण गोठे आहेत आपल्याकडे त्यांना सर्वांना भेट देऊन आपण स्वतः ठरवलं की आपल्याला अशा प्रकारे बांधकाम करायचं आहे. तर आपण स्वतः नियोजन केलं. ओके. आता हे जे बांधकाम केलं त्याला किती खर्च आला? याला तरी 5.5-6 पर्यंत लागलेलं आहे. 5.5 लाख. हो. ओके. आणि म्हशी तुम्ही कुठून आणल्या मग? म्हशी आपण हरियाणावरून खरेदी केलेल्या आहेत. ओके. म्हणजे ह्यांच्याकडून आणल्या? हो, महावीर साहेब त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत. टोटल सगळ्या म्हशी का फक्त किती आणल्या त्यांच्याकडून? त्यांच्याकडून आपल्याकडे 9 म्हशी त्यांच्याकडच्या आहेत. बरं. महावीर जी, इनका कैसे पहचान हुआ और कैसे इनको इधर? जी इनका पहचान आपके यूट्यूब चैनल के हिसाब से हुआ। शुरू में सर भैंस लेके आए 9 भैंस लेके आए। ऑनलाइन भी भैंस आई सर के पास। ऑनलाइन आई थी. और ये बुल भी आया। ये दांत एक तोड़ा ही था। और सबसे खुशी मैंने इधर आके खुशी हुई, बहुत ही ज्यादा खुशी हुई, क्योंकि सर ने अभी पशुपालन का जो बच्चे है ना, अलग से बिल्कुल अच्छी तरह तैयार कर रखे। राइट. जैसे हमारे हरियाणा के किसान लोग बच्चे तैयार कर रहे हैं ना, उसकी तरफ से भी अच्छे तैयार कर रखे है। सबसे आगे बहुत बढ़िया खुशी हुई है मैंने। बफेलो का केयर कैसा किया है इन्होंने? केयरिंग भी बहुत अच्छा है, अच्छा संभाल करते हैं, टाइम पे घाप कराता है, खाना पीना सिस्टम बहुत अच्छा है, चांगला है। शेड देख के कैसा साइड लगा? बहुत ही अच्छा है, ना गर्मी बनने की, हाइट अच्छी है, खुला वातावरण है। ओके. जे शेड बांधलं तुम्ही त्याचं नियोजन कसं आहे एकदा ते सांगाल का, कुणाला बांधायचं असेल तर? आणि हे कसं केलेलं आहे नक्की? किती बाय कितीचं आहे, जागा किती आहे? शेड आहे आपलं 34x70चं शेड आहे. त्याच्यामध्ये आपण 2.25 फुटाची गव्हाण घेतलेली आहे. दोघं साईडला गव्हाण घेतलेली आहेत. आणि गव्हाणीपासून आपण 9 फूट जागा सोडलेली इकडे मशीनसाठी. हा, मशीनसाठी. हां. कारण त्याच्यावर आपली मॅट पण आणि म्हैस पण व्यवस्थित बसू शकते अशा पद्धतीने. आणि मध्ये आपण हा प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे 7 फुटाचा. या प्लॅटफॉर्मवर म्हशीचे जे छोटे बच्चे आहेत त्यांना आपण इथं बांधू शकतो. बरोबर. म्हणजे जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत ते इथंच राहतील. आणि प्रॉब्लेम येत नाही. दूध काढताना वगैरे आपण सोडलं की लगेच मागे म्हशीच्या मागे बच्चा असतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही एवढा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जे शेड बांधलेलं आहे त्यामध्ये गव्हाणीची उंची किती ठेवली? गव्हाणीची उंची आपण 2.25 फूट ठेवलेली आहे तिची पण. बरं. आता तुम्ही ह्याचं नियोजन जे आहे सगळं चारा पाणी आणि गोठ्यामधलं कामकाज कसं चालतं? गोठ्यामध्ये चारा सकाळी 2 वाजेला बया उठतो. 2 वाजेला उठला म्हणजे अगोदर मशीनना चारा टाकून देतो. चारा टाकल्यावर आपलं दाण काढलेलं असतं, रात्रीचं भिजू घातलेलं ते दाण तो त्याच्यावर चाऱ्यावर टाकून देतो लगेच. म्हशी दाण खाण्यामध्ये अर्धा तास जातो, दाण चारा खाण्यामध्ये. त्याच्यानंतर 3:30 वाजेला तो दार चालू करतो. 3:30 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत दार चालते. आणि तेवढ्यात चारा वगैरे सर्व खाऊन गव्हाण साफ झालेली असते. त्याच्यामध्ये आपण सिस्टम एक असं केलेलं आहे की आपण गव्हाणीला थोडा स्लोप दिलेला आहे 3 इंचीचा. त्याच्यामुळे आपल्याला पाणी पण असं टपने किंवा त्याच्याने पाजायची गरज नाही. दूध काढून झाल्यावर गव्हाणीमध्ये नळी लावून द्यायची. नळी लावल्यावर गव्हाण भरली की म्हशींना सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी गव्हाणीत असतं, 8 ते 9 वाजेपर्यंत. म्हशी कोणत्याही वेळेस पाणी पिऊ शकतात म्हणजे. ओके.
म्हणजे पाणी सेपरेट द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिकली ते न सोडणार चालू. हा 8 वाजेला आपण ते पाणी लगेच सोडून देतो. तिकडे नळ काढलेला आहे गव्हाणीच्या कोपऱ्याला. ते पाणी सोडलं की गव्हाण साफ होऊन जाते. ओके. परत दुपारी 2 वाजेपासून सेम सिस्टम चालू होऊन जातं. मग आता हे जे तुम्ही सगळं कामकाज नियोजन जे वर्कर ठेवलं आहे त्याच्या आता तुम्ही इथं स्वतः येऊन बघता का कसं करता? आम्ही सकाळी तर बाया सांभाळून घेतो, दुपारून आम्ही स्वतः असतो. ओके. कारण आता तुम्ही शिक्षक आहात तर वेळ मिळतो का ह्या कामासाठी? हा दुपारून स्वतः असतो. बरं. आता या गोठ्यामध्ये आधुनिकता काय वापर काय काय केलेला आहे आधुनिकपणाचा? आधुनिकता आपण CCTV कॅमेरे वगैरे यूज केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला घरी बसल्याही मशीनचं काय चालू आहे सर्व पाहता येऊ शकतं. पाण्याचं सिस्टम पण आपण नवीन केलेलं आहे, कारण टिपड्याने अगोदर असं होतं की टिपड्याने प्रत्येक म्हशीला टिपड्याने पाणी पाजावं लागायचं. ते पण आपण थोडंसं नवीन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे बरेच लोक काय करतात की हे जो गव्हाणींमध्ये आपण या जो कड्या टाकलेल्या आहेत मध्ये सेंटरला, त्या आपण थोड्या वर टाकलेल्या आहेत. लोक काय करतात खाली थोड्या खाली ठेवून देतात. त्याच्यामुळे जनावरांचा दोर थोडा लांब ठेवावा लागतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की मग ते जो आहे ना गोल गोल फिरतात इकडे तिकडे. त्याच्यामुळे कडी थोडी वर ठेवली तर ते अति फिरत नाहीत. फिरत नाही. आणि दोर पण थोडा म्हणजे खायला जेवढा लागतो तेवढाच दोर त्यांना बसायला लागतो. बरोबर. म्हणजे नियोजन तुम्ही परफेक्टली असं केलंय की मशीनला त्रास पण नाही होणार आणि गोल गोल भिंगून दुसऱ्या म्हशीला त्रास पण नाही होणार. आणि 2 कड्यांमधील अंतर आपण व्यवस्थित 3.5 फूट ठेवलेलं आहे, जेणेकरून जास्त जागा पण जात नाही आणि मशीनना बसायला वगैरे जागा व्यवस्थित असते. ओके. आता ह्या झाला गोठ्याचं नियोजन. आता म्हैस खरेदी हा कसा भाग होता? तुम्ही तिथं जाऊन आणल्या की कशा कशा खरेदी केल्या आणि त्या म्हशी तिथं कशा कशा सिलेक्ट झाल्या? म्हैस खरेदी करायला तिथं गेलो आम्ही. तिथं जीनला आम्ही ट्रेनने गेलो. ट्रेनने गेल्यावर सरांना फोन केला. ते आम्हाला तिथं रेल्वे स्टेशनवर घ्यायला आले. ते तिथं घ्यायला आले. राहण्या खाण्याची व्यवस्था त्यांच्याकडेच होती. व्यवस्था एकदम छान ठेवलेली होती त्यांनी. तिथं गरम पाणी वगैरे, झोपण्याची व्यवस्था सर्व एकदम छान होतं. जेवण वगैरे व्यवस्था वगैरे खूपच छान होती तिथं. म्हणजे इतक्या लांब गेला तुम्ही तर तिथं काय प्रॉब्लेम नाही आला? काहीच प्रॉब्लेम नाही आला. तिथं एकदम घरासारखा आराम होता. एकदम त्यांनी जेवणाची व्यवस्था पण त्यांच्याकडे खूपच छान आहे. आणि मशीनचं सिलेक्शन वगैरे हा एक भाग म्हटला तर मग आपल्याला वाटतं की आपल्याला जेवढ्यात वाटते की म्हैस एवढ्यात व्यवस्थित आहे, त्याच्यापेक्षाही सर एकदम आपल्याला व्यवस्थित रेट करून देतात तिथं. ओके. म्हणजे तुम्ही जे रेटनं मागाल त्यापेक्षा पण कमी रेटनं ते स्वतः हेल्प करतात. त्यांचा प्रयत्न हाच असतो की शेतकऱ्यांना व्यवस्थित म्हैस मिळायला हवी. ओके. तसा तुम्हाला अनुभव आला? हो. मग तिथं काय किमतीनं म्हशी खरेदी केल्या मग तुम्ही? तिथं आपण सुरुवातीला 21ला म्हैस घेतली सुरुवातीची. आणि त्याच्यानंतर मग आपण आजूबाजूच्या जो एरिया आहे आपण तिथून 2 म्हशी इथून घेतल्या जीनच्या मार्केटमधून गोठ्यांवरून, आणि बाकीच्या म्हशी आपण खेडोपाडी फिरून घेतलेल्या आहेत. ओके. तुम्ही स्वतः फिरायचं? हो. शेतकऱ्यांच्या घरी सरांच्या गाडीमधूनच फिरणं होतं तिथं. शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन आपल्याला जी म्हैस पसंत पडली तीच आपण व्यवस्थित घेतलेली. ओके. तर तिथं किती मिल्क कॅपॅसिटीच्या तुम्ही म्हशी सिलेक्ट केल्या होत्या? तिथं आपण 14 पासून तर 18 लिटर पर्यंतच्या म्हशी घेतलेल्या आहेत. 14 पासून 18? हो. आता इथं तेवढं दूध देतात का? इथं आपल्याकडे तेवढं म्हणजे एका म्हशीनेच थोडं कमी दूध दिलं, बाकींनी व्यवस्थित दिलेलं आहे. ओके. मग आता किती मिल्क सगळं दूध तयार होतं इथं? आता म्हशी आणून तर आपल्याला 9 महिने झालेले आहेत, त्याच्यामुळे लेवल कमी झालेलं आहे. पण मग सुरुवातीला आपल्याकडे जो आहे ना, आपण जेवढ्या म्हशी होत्या त्यांच्यामध्ये आपलं 52-53 लिटर टायमाचं दूध होता. ओके. 9 म्हशी होत्या? हो, 9 म्हशींमध्ये. ओके. तर मग म्हणजे दोन्ही टायमाचं 110 लिटर? हो. तेवढं दूध इथं देत होत्या? हो. मग आता ते विक्रीचं नियोजन कसं होतं मग? विक्रीचं नियोजन आपण इथं डेअरी आहे गावामध्ये, त्यांना आपण सर्व फॅटवर दूध देतो. काय रेट पडतो मग? आपल्याला सरासरी 65 रुपये पडतं. ओके. चाऱ्यामध्ये आणि खुराकामध्ये काय काय देता? चाऱ्यामध्ये आपण ज्वारीचा चारा आहे, गव्हाचा आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे हरभऱ्याचा चारा आहे, त्याच्यानंतर दादरचा चारा आहे. दादर म्हणजे दादर म्हणजे ज्वारीचा
ओके. हो. हां, मग आता ते तुमच्या शेतातलं जे आहे का विकत आहे सगळा चारा? आपण आपल्या शेतातला बाकीचा आहे, बाकी आपण विकत घेतलेला आहे. ओके. आणि खुराकामध्ये काय काय? खुराकामध्ये आपण देतो, ढेप देतो, हरभरा चुनी देतो, मक्याची चुनी देतो हं. आणि बार्ली देतो. ओके. हो. बार्ली किती देता मग? बार्ली आपण तरी सरासरी एका म्हशीला 2.5 किलोपर्यंत देतो. 1 वर्ष झालं देत आहे. हो. मग आता त्या म्हशी गाभण गेल्यात का? हो, म्हशी गाभण आहेत ना आपल्या. ओके. बार्लीमुळे काय प्रॉब्लेम असं लोकांचं मत असतं, तर तुमचं काय मत, कसा नाही. काय अनुभव? बार्लीमुळे काही म्हणजे लोक सांगतात असा काही प्रॉब्लेम येत नाही. हं. फक्त नियोजन व्यवस्थित पाहिजे. नाही तर मग लोकांचं कसं आहे की बार्ली, काही लोक असे पण आहेत की फक्त बार्लीवर दूध काढतात. ओके. हां. हां, बरोबर. मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. हं. पण आपण तसं नाही, आपण 2-3 खाद्य मिक्स करून देतो, त्याच्यामुळे आपल्याला काही एवढा प्रॉब्लेम नाही. म्हणजे आहार समतोल ठेवता तुम्ही, हो, त्यामुळे हो. म्हशींना काय प्रॉब्लेम होत नाही. हो. ओके. आता गोठ्यामध्ये जे नियोजन सगळं चालतं, तुम्ही सगळं एकदम करता व्यवस्थित, तर सध्या तुम्हाला वाटतंय का हा व्यवसाय परवडतोय का? हो, व्यवसाय परवडेबल आहे. हं. फक्त लक्ष आपण स्वतः द्यायला पाहिजे. बरं. आपण बायांच्या भरोसे किंवा त्यांच्या भरोसे काम सोडलं तर तसं नाही होत. बरं. हां. स्वतः घरचे पाहणारे लागतात. आमच्या घरी आमचे वडील, लहान भाऊ हे सर्व लोक इथं. मदत करतात, त्याच्यामुळे व्यवस्थित चालू आहे. ओके. साधारणपणे किती उत्पन्न भेटतं मग तुम्हाला आता? साधारणपणे तरी सरासरी सुरुवातीला महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये निव्वळ नफा राहतो. ओके. हो. सुरुवातीला. हो. हां. मग आता तुम्ही आता ह्या सगळ्या एका वर्षामध्ये जे त्याच्या पाड्या तुम्ही सांभाळल्या, त्यानंतर एवढं उत्पन्न कमवलं, तर त्यांच्यावर किती खर्च केला आणि पाड्या संगोपन कसं केलं पाहिजे? पारड्यांचं संगोपन सुरुवातीला तर आम्ही 1 टन म्हशीचा कंपल्सरी त्यांना सोडलेला होता. 3 महिन्यापर्यंत 1 टन सोडून दिलेला होता. आणि दर 15 दिवसांना त्यांची डिवर्मिंग वगैरे काही त्यांना आम्ही खुराक लावलेलं होतं. आपलं म्हणजे मिनरल मिक्सचर जे असतं कापल्यान घेतलेलं होतं. तर असं त्यांना चालू आहे. ओके. मग आता एवढ्या चांगल्या पाड्या तुम्ही तयार करताय, तर काय उद्दिष्ट आहे? उद्दिष्ट असाच आहे की आपल्याकडे पण जे हरियाणातून म्हणजे हरियाणामध्ये जसं लोक पारड्या तिकडे म्हशी तयार करतात, तशा म्हशी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तयार व्हायला हव्यात. हे आपलं उद्दिष्ट आहे. ओके. आता यांच्याकडे काही शेतकऱ्यांना म्हशी वगैरे खरेदी करायची असतील, तर त्यांना तुम्ही रिकमेंड कराल का? चांगला व्यापारी म्हणून आहे का? हो हो हो. हरियाणामध्ये व्यापारी तर भरपूर आहेत. बरोबर. अनुभव आम्हाला भरपूर आलेला आहे. कारण मी स्वतः एरियामध्ये जेवढे गोठे आहेत तेवढ्या गोठ्यांवर भेट देत असतो मी. मला जे सुट्टी मिळते तेव्हा आम्ही प्रत्येकाच्या गोठ्यावर कुठं कुठं जात असतो. तर मी प्रत्येकाकडे जाऊन कोणी कुठून आणल्या, कशा आणल्या, मी सर्व माहिती घेत असतो. तर मला अनुभव असा आलेला आहे की सरांचं सिलेक्शन सर्वात बेस्ट आहे. कारण दुसऱ्या लोकांनी कशा सिलेक्ट करून आणलेले आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, सर्व मी पाहत असतो. रेट वगैरे सर्व मी स्वतः पाहतो. आता मागच्या रविवारी सुद्धा मी गोठ्यावर गेलेलो होतो. पण सरांच्या ज्या म्हशी आहेत त्या बेस्ट आहेत. ओके. महावीर जी, जो किसान नया आने वाला है उनके लिए क्या सलाह होगा आपको? मैं किसान को यही सलाह देता हूँ सर जी, जैसे भी सर ने भैंसों के साथ दूध पालन के साथ बच्चे तैयार किया ना, बड़ी ब्रीडिंग के साथ बच्चे को भी पालन पोषण करो सर जी अच्छी। ये एक साइड में एफडी तैयार हो रही है सर के लिए। हाँ। ये एफडी 2-3 साल बाद ये एफडी निकल के आएगी, बहुत अच्छा प्रॉफिट मिलेगा। ओके। और भैंस लेने से पहले उनका सिलेक्शन देखो, अच्छी ब्रीडिंग की भैंस पे वो करो, अच्छी ब्रीडिंग की भैंस लेोगे तो अच्छा बच्चे भी अच्छे रहेंगे उसके। अभी क्या रेट से बफेलो मिलती है? अभी सर जी यही रेट है, 1.10, 1.15, 1.20, 1.25, 1.30, 35 तक, 12 से 15 लीटर की भैंस। ठीक आहे. तर आता तुम्ही ज्या म्हशी सगळ्या एकदम इथं आणल्या, त्यानंतर सेट करण्यासाठी काय काय केलं होतं? त्यानंतर सेट करण्यासाठी जेव्हा आपल्या म्हशी आल्या, म्हशींसोबत सरांनी एक भैया पाठवलेला होता. तो भैया आपल्याकडे 5-6 दिवस राहून गेला इथंच. त्याने सर्व दूध वगैरे काढायचं नियोजन, म्हशींसाठी खीर वगैरे पण त्याने तयार केली आणि सर्व म्हशी सेट करून तो मग इथून गेला. ओके. हो. बरं, आता जे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मग? सल्ला तरुणांसाठी हाच आहे की दुग्ध व्यवसाय हा खूप छान आहे, फक्त लक्ष व्यवस्थित द्यायला पाहिजे. बरोबर. हो. आणि परवडतंय आपल्याला. ओके. आणि त्याच्या नवीन गोष्टी शिकायला मिळत आहे. आणि जे काही ज्यांचे येणे ते सुद्धा हा व्यवसाय एकदम व्यवस्थितपणे करू शकतात.
ओके, म्हणजे जास्त अवघड नाही. जास्त अवघड नाहीये. जर प्रॉपर त्याच्यावर लक्ष ठेवलं तर त्याच्या प्रॉफिट 100% आहे. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. हो.